हरी पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज नको नको हा वियोग कष्ट होतात तिची वासी नको हा वियोग कष्ट होतात तिची वासी नको नको हा वियोग कष्ट होतात तिची वासी नको नको अवस्था लावून गेला अजून
दिन तैसी रजनी झाली गे माई अवस्था लावून गेला अजून का नाही विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावं जगन निहित पाणी मर्दन मर्दना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया संतासी रंजो चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेविरागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहिरो मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल पडिली दूर देशी मजा आठवी मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी दिन तैसे रजनी झाली की माये अवस्था लावून गेला अजून का नाही श्रीमंत महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय विश्वनियंता जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीदेश पांडुरंग परमात्म्याच्या विरहान अंतकरणामध्ये व्याकुळ झालेल्या माझ्या माऊलींनी अखिल कोट ब्रह्मांड एका विषयी भेटीची अपेक्षा करतात विठ्ठल
प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन. वैकुंठवासी पांडुरंग अनंता देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. अतिशय सुंदर नियोजनामध्ये आयोजनामध्ये हा चालू असलेला एक दिवसीय नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. मौलींचं प्रमाण सांगायला हरकत नाही. भूमीचे मार्दव सांगी कुंभाची लवलव, तैसे आचार गौरव सुखुलीनाचे. लोभ जाणावा उभय दृष्टी, क्रोध जाणावा भोया गाठी, लठिका जाणावा बहु गोष्टी नष्ट प्रकृती ओळखावा. मृदंग जाणावा गंभीर नादी, गाणी जाणावी सुस्वर शब्दी, ओंकार जाणावा अक्षर भेदी, शहाणा शब्दी ओळखावा. सहजतेनं ज्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये माझा तरी अनुभव आहे, सहजतेनं ज्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये आटापिटा न करता जर वातावरण तयार होत असेल तर समजावं गेलेली व्यक्ती पुण्यवान होती. माझा तरी अनुभव आहे. नाहीतर किती चांगले गायक बोलवा, किती चांगले वादक बोलवा आणि किती चांगला कीर्तनकार बोलवा, गेलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय जर नसेल, पुण्याचा संचय जर गेलेल्या व्यक्तीच्या आभारात जीवनामध्ये नसेल तर माझा अनुभव आहे, किती जरी आटापिटा केला तरी महाराज वातावरण कधीच तयार होत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण सहज सहज वातावरण होत आहे. गायन करण्याकरता गायन गंधर्व सुर गंधर्व म्हणेन मी, आमचा महेश दादा शिंदे, मारुती महाराज मदने, आणि याच्या पुढं एका बाजूला विष्णू दादा आणि एका बाजूला आमचा सोनू दादा. म्हणजे वातावरण व्हायला जास्त काळ लागत नाही. आणि त्यातूनही वातावरणाची निर्मिती करणारा आमचा लाडका कृष्णाजीराव वाहन. सांगेन मी अजूनही आवर्जून त्या बिचाऱ्याची कथा लेकरू या नात्यानं संभावतो बरं मी. असा अधिकार मोठा आहे. सध्या मोशीमध्ये कथा चालू आहे त्यांची भागवत कथा. रात्री 9 वाजता निघून 2:45 वाजता माझ्या जवळ पोहोचले आणि आता 12 वाजून 5 मिनिटांनी इथून निघून 5 वाजेपर्यंत मला मोशी गाठायची आहे. विठाला चांगले गायक चांगले वादक जर महाराज कीर्तनाला असतील, एवढे चांगली गोड गाणारी माणसं जर कीर्तनाला असतील तर मला वाटतं कीर्तनकारांना गाण्याची हौस करू नये. नाही खरं, माझं एक वाक्य नीट लक्षात ठेवा. चांगल्याला चांगलं म्हणायची सवय ठेवली की चांगलं होतं. आयुष्यात मध्ये महाराज पुढच्या माणसाला आदर द्यायला शिका, पुढच्या माणसाला मोठं म्हणायला शिका. या जगाच्या पाठीवरती एकच गोष्ट अशी आहे की दिली तरच मिळते, त्याचं नाव आदर आहे. आदर द्या आणि आदर घ्या, ही जगाची रीत आहे. म्हणून गायक मंडळी वादक मंडळी चांगली असताना कीर्तनकारांना ज्यादा गायनाचा छंद घेऊन आहे, तो छंद छंद नसून बोलायला हरकत नाही, तो गायनाचा कंड आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय महाराज माऊली या महावैष्णव ज्ञानोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतायत. अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या भेटीसाठी विरहानं तप्त झालेल्या माऊलींच्या अंतःकरणातील शुद्ध सात्विक श्रद्धा तुम्हाला जीवापुढे परिहार देते आहे. माझ्या माऊलीं करता अखिल कोट ब्रह्मांड एका करता माझ्या माऊलींच्या अंतःकरणामध्ये जो विरह तयार झाला आणि त्या विरहाच्या पोटी माझ्या माऊलींच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. पडले दूर देशी मजा आठवे मानसी.
माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाची भेट व्हावी या उदात्त हेतून माऊलींनी भगवान परमात्म्याला विनंती केली, हे देवराया, जगत पालका दीनानाथा कृपावंता माये बापा मेघ श्यामा विश्वजनित्या करुणा वचना चित्त चालका पांडुरंगा, विरह झाला तुमचा. आई जशी लेकराची वाट बघते आहे, गाई जशी वासराची वाट बघते आहे, पक्षीनी जशी आपल्या पिलाची वाट बघते, देवा त्या पद्धतीने मी तुमची वाट बघतोय हो. चुकलिया मायेन बाळा हुरु हुरु पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासुळी ऐसा तुका तळमळी तळमळी. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर माशाची जशी अवस्था व्हावी तशी माझ्या माऊलींची अवस्था झाली आहे. वर्णना करताना महाराज सांगतात, भेटीची आवडी होतावी म्हणून लागलेसे ध्यान जीवी जीवा, आता आवडीचा पुरवा सोहळान येऊनी गोपालाक्षीमध्ये. या जगाच्या पाठीवरती देव वेडे झालेल्या माऊलींनी माझ्या झाडावरती बसलेल्या कावळ्याला विचारावं, पहिलं तोगे कावो कोकत आहे न शकुनगी माई सांगत आहे, उड उड रे कावो तुझे सोन्याने मडवीन पाहू. हे दादा, तुला शकुन कळतो म्हणतो तर सांग, ज्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचा विरह माझ्या अंतःकरणामध्ये तयार झालाय, ज्या भगवंताला भेटण्याची माझी उत्कट इच्छा अंतःकरणामध्ये तयार झाली आहे, तो मला कधी भेटेल सांग. तुला शकुन कळतो ना? ही देववेडी झालेली माणसं माझे माऊली देवासाठी वेडे होत आहे. वर्णन करताना महाराज माऊलींनी फार सुंदर वर्णन केलंय. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तोच वाचुनी केशवा अनुनावडी हो. अरे तुझ्याशिवाय देवा अनु सुद्धा आवडत नाही मला. अनु अनु या शब्दाचा अर्थ डोळ्याला न दिसणारी वस्तू, त्याचं नाव अणु आहे. विज्ञानातलं सांगायला हरकत नाही. मूळ द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु म्हणतात म्हणून आम्हाला सांगितलं. सायन्स मध्ये आम्हाला शिकवलं गेलं, द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲटम. मूळ द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु म्हणतात. जो डोळ्याला कधी दिसत नाही तेवढं सुद्धा दिवाशिवाय मला तुमच्याशिवाय काही आवडत नाही. महाराज वरदान करतात, ज्याची आवडी संसार तेजिला, तेने का बोला धरी लागे माई. अरे ज्याच्यासाठी संपूर्ण संसाराचा त्याग केला तो जर आम्हाला नाही भेटला, जर नाही देवा तुम्ही आमच्याशी आबोला धरला, तर आम्ही कुठं जावं देवा सांगा ना. मी बऱ्याचदा सांगतो, जगद्गुरु तुकोबर यांनी भगवंताच्या समोर एक विनंती केली आहे, न करी उदास माझी पुरवावी आस, ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. क्षमा करावा अन्याय, पांडुरंगे माझे माय. वा तेव्हा काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. काय तुकयाचा अन्याय आणि यासी अंतरणे पाय. काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. जगद्गुरु तुकोबराय वरदान करतात, या जगाच्या पाठीवरती माझं कुणी राहिलं नाही, आणि तुम्ही जर माझ्यावरती रागराग केला, जर तुम्ही जर माझ्याशी आबोला धरला, तर मी कुठं जावं देवा सांगा ना. अरे ज्यांच्या खांद्यावरती विश्वासानं डोकं ठेवलं होतं त्यांनी केसाना गाला कापला देवा. म्हणून मी हजारदा सांगतो, विश्वास ठेवताना फार विचार करून ठेवा. विश्वासघात बी तिथंच होतो जिथं विश्वास ठेवलाय. या विश्वासघातापासून जर वाचायचं असेल
तर माझं एकच मत आहे, विश्वास कोणावरती ठेवू नका. आणि विश्वास हा असा पक्षी आहे, एकदा का त्या झाडावरून उडाला की आयुष्याच्या वाटेवरती पुन्हा त्या झाडावर कधीच बसत नाही. हा विश्वासाचा विषय बोलतोय. अरे ज्यांच्या खांद्यावरती विश्वासानं डोकं ठेवलं देवा, त्यांनी केसानं गळा कापलाय माझा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत, सकळ तुझे पायी मानिला विश्वास न करी उदास आता मज, वाचे गाता गोड ऐकता कानी न पाहता लोचनी मूर्ती तुझी. सर्वस्वी भार आम्ही तुमच्यावरती घातलाय. मी सुंदर एक वाक्य बऱ्याचदा सांगतो, बुरा नहीं हूं मैं, बुरा नहीं हूं मैं, मेरी भी कुछ कहानी है. ये जो बदला बदला सा लगता हो ना, ये अपनों की ही मेहरबानी है. गैर तो गैर थे गैरों से गिला क्या, गैर तो गैर थे गैरों से गिला क्या, लेकिन अपने तो अपने थे अपनों से मिला क्या. परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. रिश्तों में विश्वास ना हो और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलना शुरू कर देते हैं. हा जगाचा नियम आहे. माऊली वर्णन करता तेव्हा मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे. मी तुमची वाट बघतोय, मला तुमची भेट घ्यायची. माझ्या अंतःकरणामध्ये विरह तयार झालाय. विरह एवढ्या टोकाला जावा निघाला विषय म्हणून मी सांगून जाईन 5 मिनिटांमध्ये. सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून माझ्या रुक्मिणी आईसाहेबांना भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं आणि न पाहिलेल्या भगवंताचा विरह माझ्या रुक्मिणी आईसाहेबाला झाला. प्रसंग सुंदर आहे. सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं आणि त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकल्यावर अंतःकरणामध्ये विरह झाला. विरह एवढ्या टोकाला गेला, एवढ्या टोकाला गेला. नाथ महाराज वर्णन करतात, हृदयी आविर्भवली मूर्ती बाह्य स्फूर्ती मावलली. हृदय भरा त्या विरह एवढ्या टोकाला गेलाय. शरीर चळचळा पे कापत, नेत्री बाष्प पे दाटत न पडे मूर्छित धरणीये. अंग थरथर थरथर कापायला लागलं. कपाळावरती घाम उभा राहायला लागला. रक्ताभिसरण क्रिया फास्ट झाली. काजाचा ठोका वाढला. ओठ थर थर थरथर कापायला लागले आणि चक्कर येऊन खाली पडल्या माझ्या रुक्मिणी आई साहेब. सगळ्या दासदासी एकत्र जमा होतात आणि त्या दासदासी वर्णन करताना सांगतात, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपिले. काय झालं ग? अगं उठाव, पाणी मार तोंडावरती. चक्कर आली असेल. पाणी मारून जाग येण्यासारखी ही चक्कर नाहीये. कृष्ण कीर्तीने झडपिले. त्या भगवंताच्या न पाहिलेल्या भरा त्या स्वरूपाचा विरह माझ्या रुक्मिणी आईसाहेबाला झाला. त्याचं वर्णन बावली करतात, धनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण जुना, भव तारुका हा काना वेगळी भेटवा का. हा माऊलींचा विरह नाही, रुक्मिणी आई साहेबाचा विरह माऊलींनी वर्णन केला आहे. हे बऱ्याच कीर्तनकारांना लक्षात ठेवावं. धनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण जुना, भव तारुका हा काना वेगळी भेटवा का. दर्पणी पाहता रूप नदी से आपुले, बाप रखुमा देवी वर विठ्ठले मजाईस केले. भगवंताचा विरह माझ्या रुक्मिणी आई साहेबाला झाला. माझ्या भजन विश्व हरिभाऊ महाराज शिंदेच्या मुखातली चाल ऐका. तसा गवाई हरी विना धीर धरू, तसा गवाई हरी विना धीर धरू, तसा गवाई हरि विना धीर धरू, तसा गवाई हरि विना धीर धरू, तसा गवाई हरी विना धीर धरू, तसा गवाई हरी विना धीर धरू, तसा गवाई हरि विना धीर धरू, तसा गवाई हरि विना धीर धरू. सुदेव ब्राह्मण पाठविलावी, देव ब्राह्मण पाठविलावी, सुदेव ब्राह्मण पाठविलावी, सुदेव
बाई हरी विना धीर. माझ्या रुक्मिणी आई साहेबाच्या अंतकरणामध्ये विरह तयार झाला. तसा विरह माझ्या माऊलींच्या अंतकरणामध्ये तयार झाला. माऊली वर्णन करतात तेव्हा तुमची मी वाट बघतोय. माऊलींचं वर्णन ऐका. कृष्णे वेधिरी विरहानी बोले चंद्रमा उबारा करीतो के माये चाचरती चाचरती बाहेरी निघाल्या तकची मिठेले काय करू मज करा का उपचारू अधिक ताक भरू सक्रिय शारंग धरू वेगी भेट वाक. त्या भगवान परमात्म्याची मानी माझी भेट घालून द्यावं. खूप मी त्याची वाट बघतोय. महाराज एकच प्रसंग मी तुमच्या पुढे मांडतोय. तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये. एकच प्रसंग मांडतो मी. विरहाची प्रमाण मी मोठेपणा म्हणून सांगत नाही. निस्त्या माऊलींची विरहाची प्रमाण कमीत कमी 100 प्रमाण बसल्या ठिकाणी मी तुमच्या पुढे मांडू शकतो एवढी खात्री देतो तुम्हाला. पण वेळेचा अंदाज असतो. सगळ्या गोष्टी वेळेमध्ये झाल्या पाहिजेत याचा मला पुरेपूर अंदाज आहे. एकच प्रसंग मी तुमच्या पुढे मांडतोय. माझ्या माऊलींना अखिल कोट ब्रह्मांड एकाचा विरह झाला यात काही नवल नाही. पण प्रसंग ऐका. प्रसंग असा आहे माऊलींना बारा भगवंताचा विरह होतो यात काही नवल नाही. पण माझ्या अखिल कोट ब्रह्मांड एकाला माऊलींचा विरह व्हावा हे विशेष आहे. देवा मला तुमच्याशिवाय कोणी नाही हा म्हणणं व्यवहार आहे. पण देवानं नामदेवाला म्हणावं लाडका लढीवाल नामा माझे ताने आणि तयाला मजवीन कोण आहे. देवानं म्हणावं नामदेवराय मला तुमच्याशिवाय करमत नाही. तीही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्र पाणी नामयासी. या जगाच्या पाठीवरती नामदेवराय मला तुमच्याशिवाय कोणी नाही. मला सोडून जात जाऊ नका. मला तुमच्याशिवाय करमत नाही. हे देवानं नामदेवरायला म्हणावं. हे जीवन आहे हो. माऊलींना महाराज देवाचा विरह झाला यात काही नवल नाही. पण माझ्या देवाला सुद्धा माऊलींचा विरह सहन झाला नाही. प्रसंग सांगतो तुमच्या पुढे. माऊलीचा समाधी काळाचा प्रसंग आला आणि माऊलीचा समाधी काळाचा प्रसंग आल्यानंतर इंद्रायणीचं महाराज आता इंद्रायणीचं स्नान केलं आणि इंद्रायणीचं स्नान करून बरोबर महाराज सकाळच्या वेळेला सूर्याची सोनेरी किरण आता महाराज या धरती मातेवरती पडायला लागली आहे. सकाळची वेळ पक्ष्यांचा किलबिलाट आता सुरू झाला. इंद्रायणी नदी दुथडी वाहते आहे आणि अशा वेळेला इंद्रायणीचं स्नान करून सतेज चेहऱ्यानं अंगावरती आपलं उपरण टाकलं आणि अंगावरती उपरण टाकून माझ्या माऊलींनी निवृत्ती दादांच्या समोर येऊन उभा राहिले. दादांचा चेहरा केविलवाना झाला आणि केविलवाण्या चेहऱ्यानं दादांनी माऊलींकडे नजर टाकली. माऊलींनी महाराज वरती पाहिलं आणि दादांशी बोलायला सुरुवात केली. दादा मी आज समाधी घेतोय. कदाचित मी तुमच्या अगोदर समाधी घेणं हे चुकीचंच आहे याची मला खात्री आहे. मी तुमच्यावरती अन्यायच करतो याची मला पुरेपूर खात्री आहे. पण माझा नाईलाज आहे. जेवढं कार्य करायचं होतं तेवढं माझं कार्य करून झालंय. माझा क्षमा करा दादा. माय बापानं आमच्या सर्वस्वी जबाबदारी या आम्हा तिन्ही भावंडाची जबाबदारी तुम्हावरती टाकून गेले. आम्हाला मायबाप आठवत नाही दादा. कदाचित मायबापापेक्षा काकांवर प्रेम तुम्ही माझ्यावरती ज्यादा केलंय. 22 वर्षाचं आयुष्य मी तुमच्या बरोबर आनंदानं काढलंय. ऐका गुरु शिष्याचं नातं आपलं कडेला गेलं. या 22 वर्षाच्या काळामध्ये चुकून जरी माझ्याकडून तुमचं अंतकरण दुखावलं असेल दादा तर आईचं अंतकरण समजून माफ करावं. माऊलींचं बोलणं दादांनी ऐकलं.
सहनशीलतेचा बांध फुटला माझ्या दादांचा आणि सहनशीलतेचा बांध फुटल्यानंतर माझ्या निवृत्ती दादाने माऊलींना कडकडून मिठी मारली आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली आहे. हुंदके द्यायला सुरुवात केली. दादा रडत रडत सांगताय, ओ संडोनी निवृत्ती आलिंगो लागला आणि कालच्या डोळा सुयती आणि कालच्या डोळा सुयती. माझ्या निवृत्तीदारांच्या डोळ्यातून गलगला पाणी यायला लागलं. माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. कडकडून मिठी मारली माऊलींना आणि कडकडून मिठी मारल्यानंतर महाराज डोळ्यातून पाणी येतंय. माझ्या दादांच्या डोळ्यातल्या पाण्यानं माऊलींची आंघोळ व्हावी आणि दादा रडत रडत सांगतायत, माऊली आज तुम्ही समाधी घेताय खरं, आज तुम्ही समाधीला निघालाय खरं, पण माझी अवस्था ऐका. नामदेवरायांचं वर्णन आहे. नामदेवराय वर्णन करतात, बांधल्या पेरणीचा सुटला सोळा, तृणरान माळा बांधले बांधलेल्या पेंडीचा आळा जर सुटला तर कवच जसं 10 दिशेने निघून जातं तशी माझी माऊली आज अवस्था झाली आहे. दुसरा दृष्टांत ऐका. बांधल्या तळ्याचा फुटला सपाट ओघ बारा वाटा मुरटताती. बांधलेल्या तळ्याचा पाड जर फुटला तर 12 दिशेने जसं पाणी निघून जातं माऊली, एक लय राहू दे. महाराज वर्णन करतात, बांधलेला तळा फुटल्यानंतर 12 दिशेने जसं पाणी वाहून जातं तशी अवस्था आहे. एखाद्या मुंग्याच्या वारवाला आग लागावी मुंगी ना माऊली, तशी आज माझी अवस्था झाली. ऐका, लहान होता तुम्ही, लहान होता तुम्ही. माझ्या माय बापानं तुम्हा तिघा भावंडाची जबाबदारी माझ्यावरती ज्या दिवशी सोडून गेले ना, त्या दिवशी जेवढं दुःख झालं नाही त्याच्या 1000 पटीनं दुःख आज मला होत आहे. त्याच्या 1000 पटीनं दुःख मला होत आहे. माऊली आता समाधीला सरसावली. निवृत्ती दादा रडताय, सोपान काका रडतायत, मुक्ताई रडायला लागली. होय टाहो फोडला मुक्ताईनं. माझ्या नामदेवरायानं महाराज हंबरडा फोडावा आणि घाईभरून महाराज माझ्या नामदेवरायांनी वर्णन करावं. नाम लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानाचा सूर्य जगाला अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या हा
हा ज्ञानाचा सूर्य आता अंधाराकडे निघाला. माझ्या नामदेवरायांनी मला गहीवर घातला. हा ज्ञानाचा सूर्य आता समाधीकडे निघाला. समाधी अवस्था तयार झाली आहे. माऊली आता समाधीला निघाले. निवृत्ती दादा रडतात, सोपान काका रडतायत, माझी मुक्ताई रडते, मला माझे नामदेवराय रडतायत. पण बारकावा ऐका, परिस्थिती अशी तयार झाली. सिंहासनावरती बसलेला माझा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा उजव्या बाजूला उद्धवजी बसले आहेत, डाव्या बाजूला माझ्या रुक्मिणी आईसाहेब बसले आहेत. माऊली आता समाधीला निघाले आणि माऊली समाधीला जात असताना माझ्या विश्वाच्या नियंत्यानं महाराज पितांबरानं डोळे पुसायला सुरुवात केली आहे. जगाचा मालक महाराज डोळे पुसतोय. उजव्या बाजूला बसलेल्या उद्धवजीनं प्रश्न केला, देवा सर्व सामान्यांना रडणं ठीक आहे, पण तुमच्या सारख्यानं रडणं बरं नाही, का रडता? उद्धवजीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देव सांगताय, उद्धवासी म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा नवावा वियोग, हृदय होता ती तोही भाग आणि जाणा अंतरंग तुम्ही माझे. या सज्जनाचा वियोग होऊ नये, हृदय माझं दोन्ही भाग व्हायला लागलं. आता निघालं, माऊली समाधीला निघाले. डाव्या बाजूला बसलेल्या रुक्मिणी आई साहेबांना प्रश्न केला, डाव्या बाजूला बसलेल्या रुक्मिणी आई साहेबांना प्रश्न केला, देवा एवढे प्रसंग माझ्या जीवनामध्ये मी तुमच्या बरोबर पाहिले, सुखाचे प्रसंग पाहिले, दुःखाचे प्रसंग पाहिले, पण डोळ्यात तुमच्या पाणी कधी मी पाहिलं नाही. माऊली समाधीला निघाले म्हणून तुम्ही रडता, का रडता? माझ्या रुक्मिणी आई साहेबाच्या प्रश्नाला उत्तर दिलं, रुक्मिणी देव म्हणे, रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचं. या जगाच्या पाठीवरती असा योगी पुन्हा बघायला मिळणार नाही. रुक्मिणी समाधीला निघाले. एका बाजूला माझ्या भगवंतानं धरलं माऊलींना आणि एका बाजूला माझ्या निवृत्तीला धरलं. समाधीच्या जागेकडे घेऊन जायला लागले. उठविला नंदी शिवाचा ढवळा, त्या गुहेचं द्वार मोकळं केलं गेलं. ऐका, नंदीचा ढवळा भरा, त्या शिवाचा ढवळा नंदी उठवला गेला. डाव्या बाजूला देवानं धरलंय, उजव्या बाजूला निवृत्ताने हाताला धरलेला आहे. आणि दोघही माझ्या माऊलींना समाधीला घेऊन जात आहेत. नामदेवराय वर्णन करतात, देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कार, सात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
समाधीला निघाले. माऊलींच्या समाधीला गर्दी विचारा मला किती झाली आहे. जरा सर्वांगाचे कान करून ऐकतर लक्षात येईल. पंढरीचा पोहा आला लंकापुरी 5 कोसावरी साधूजन. टुटुलगाव पासून ते चरोली फाट्यापर्यंत आणि चरोली फाट्यापासून ते धानोरे पर्यंत, धानोऱ्यापासून ते धानोरे खुर्द पर्यंत आणि धानोऱ्या खुर्द पासून ते चाकण MIDC पर्यंत सगळ्या वैष्णवाची गर्दी त्या आळंदीमध्ये जमा झाली आहे. अतिशोक्ती अलंकार महाराज माझ्या नामदेव यांनी वापरला. पिपिलेकेसी मार्ग जावयाना मिळे. पिपिलेका म्हणजे मुंगी, मुंगीला जायला सुद्धा जागा नाही एवढी गर्दी माऊलींच्या समाधीला. ऐका, आता माऊली समाधीला निघाल्या आणि माऊली समाधीला जात असताना एका बाजूला माझ्या निवृत्तीदारानं धरलं, एका बाजूला माझ्या देवानं धरलं. गुहेची शिराहुडी केली गेली. नामदेवराय पाठीमागं चालतायत, भावंड पाठीमागं चालतायत. या जगाचा अज्ञानाचा अंधार दूर करून हा ज्ञानाचा सूर्य अंधकारामध्ये निघाला. म्हणून माझ्या नामदेवांनी मोठ्यानं हंबरडा फोडला. गुहेचं द्वार उघडलं गेलं आणि त्या अंधाऱ्या गुहेमध्ये हा ज्ञानाचा सूर्य असा स्थिर व्हायला निघाला. विश्रांती घेण्याकरता माझे माऊली आता समाधी अवस्थेकडे निघाले. माझ्या जनाबाईने वर्णन करावं ज्ञानाचा. माझ्या माऊलींना अखिल कोण ब्रह्मांड एकाचा विरह होतो यात काही नवल नाही. पण माऊली समाधी अवस्थेला जात असताना अखिल कोण ब्रह्मांड एकाला माऊलीचा विरह व्हावा हे विशेष होत. महाराज मी हजारदा सांगतो, माझ्या माऊलींना अखिल कोण ब्रह्मांड एकाचा एवढा विरह झाला, एवढा विरह झाला की त्या विरहाचं वर्णन करताना गवळणींना जेवढा अखिल कोट ब्रह्मांड एकाचा विरह झाला तेवढाच विरह माझ्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा करता झाला. ऐका, वृंदावनामध्ये जर माझ्या भगवंताचा वेणू जर वाजायला लागला ना तर वेड्या पिशा झालेल्या गवळणींचं वर्णन महाराज एवढी प्रमाणात महाराज या विषयाची. वृंदावनामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचा वेणू वाजायला लागला आणि गवळणी वेड्या पिशा झाल्या, त्या भगवंताचा विरह झाला. त्या गवळणी वर्णन करतात तेव्हा श्यामानवसो वृंदावन में मेरी उम्र बीत गई गोकुल में मैं तो बन के दुल्हन आज सजी तुम ही बसे मेरे तन मन में.
श्याम नवसो वृंदावन में. माझ्या अखिल लोकट ब्रह्मांडा एकचा विरह जर झाला, विड्यापेक्षा झालेल्या गवळणी सर्वस्वाचा विसर पडत होता. 4 ओव्या सांगून जाईल त्याच्यावरती सगळा अंदाज काढून घ्या. आता सगळा विषय मांडायला माझ्या पुढे वेळ नाही. नाथ महाराज वरदान करतात त्या भगवंताच्या प्राप्ती करता त्या केलेल्या गवळणीचा विरह ऐका. या परिबुद्धी मदाकार विसरल्या घरदार, विसरल्या पुत्र भ्रतारणीचा व्यापार, विसरल्या विसरल्या विषय सुख, विसरल्या तानभूक, विसरल्या द्वंद्व दुःख माझी निघणे दिल्यासे. जिनी देहे पती पुत्राती आप्त मानली होते चित्ती, ते चित्त रतले माते त्या देहाती. विसरल्या विसरल्या इहलोक, विसरल्या परलोक, विसरल्या कार्यकारण निषेक. किती प्रमाण सांगू विसरले कोल आपुला आचार पती भावी दीर्घरस होई. सांडिला लौकिक लाज भय चिंता रातली अनंता चित्त माझे. याती कुल माझे गेले हर पोणी, श्रीरंगावा सुनिया नोनीने घर जनवा बाट गोरस बेचने आई हट. काना रे मन मोहन लालन सबही विसरो देखे गोपाल. कहा पगडारो देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. हो तो थकित बहिरे तुकान भागारे सब मन का धोका. चिकड पाहिर तिकड मला भगवान परमात्मा दिसायला लागला. विसरल्या सगळ्या गवळणी, सर्वस्वचा त्याग त्या गवळणीने मला भगवान परमात्मा केला करता केला एवढा विरह. मी बऱ्याचदा सांगतो महाराज तो विरह एवढ्या टोकाला आहे. रामा विना माझा चेन पडेना नाही जीवाला राम कसा मला टाकून गेला राम. अखिल कोण ब्रह्मांड एकाचा विरह अंतकरणामध्ये तयार व्हावा तसं माऊली वर्णन करतात. पडिले दूर देशी मजा आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिन तैशी रजनी झाली की माये अवस्था लावून गेला अजूनही का नाही. अभंगाचं चिंतन मी संपवतोय, मला क्षमा करा. 15 मिनिटाचा वेळ मला याला द्यायचा. एक 12:05 कीर्तन संपेल याची खात्री देतो. माझा नाईलाज आहे. काय असतं सांगू का, गायक वादक मंडळी चांगली असली
की मग कीर्तनकारांना जरा थोडंसं ऍडजस्टमेंट करायला शिकायचं. नाही खरं, मी जातवान फडकरी जरी असलो तरी कलाकारांचा आदर करतो हे महत्वाचं. नाही खरं देवा, या कलाकारांचा आदर करणारी माणसं या जगताच्या पाठीवरती कमी आहेत. कला या शब्दाचा अर्थ फक्त वाजवणं, कला या शब्दाचा अर्थ नुसतं गाणं नाही हो. अख्खा आयुष्याची आयुष्य या वारकरी संप्रदायाला अर्पण केलेली ही मंडळी आहे. अख्खा तारुण्य महाराज माझ्यासारखा कीर्तनकार ही सर्व मंडळी अख्खा तारुण्य महाराज वारकरी संप्रदायाला अर्पण केलंय आणि तुमच्या मनानं जगावं लागतं ते वारकरी जीवन. मी काय म्हणतो, आमच्या मनानं नाही. या वारकऱ्याचा त्याग नीट आहे का? मी हजारदा सांगतो महाराज, वारकऱ्याचा त्याग सोपा नाहीये. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती आम्हाला जगावं लागतं. अरे आम्हाला बी पर्सनल लाईफ आहे, आमचं बी काही स्वतंत्र जीवन आहे. कोणती कपडे घालावी, आम्ही कशी दाढी ठेवावी, आम्ही केस कशी कापावी, आम्ही कसं वागावं, आम्ही कुठं काय खावं, आम्ही काय प्यावं, हे आम्ही नाही ठरवायचं, हा समाज ठरवतो. आणि समाजाच्या बांधिलकीमध्ये ज्याचं जीवन आहे त्याचं नाव वारकरी आहे. विठ्ठल मी विषय संपवतोय. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे, या घरातलं महाराज मी हजारदा सांगतो आणि सुरुवातीलाच ऐका बरं, कुणाला इमोशनल करणं हा माझा हेतू नाही, कुणाला बरं वाटावं हा माझा हेतू नाही, कुणाच्या तरी मनामध्ये जागा करावी, पुन्हा एखादं कीर्तन यावं ही माझी भूमिकाच नसते. मी असा माणूस आहे देवा, मी सरळ मार्गी आणि स्पष्ट बोलणारा. माझ्या कीर्तनातून एक जरी माणूस सुधारला तरी माझं कीर्तन सफल झालं या मताचा सर्वसामान्य कीर्तन करेन. आता ऐका, माझे गुरुवर या सांगतात, ज्या घरातली आई गेली त्या घरातलं प्रेम गेलं, आणि ज्या घरातला बाप गेला त्या घरातलं संरक्षण गेलं. म्हणे ज्या दिवशी आमच्या जीवनातली आई गेली त्या दिवशी आमच्या जीवनातलं महाराज प्रेम गेलं. लक्षात ठेवा, माझ्या गुरुवरांच्या मुखातलं वाक्य आहे, आई हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे म्हणे. आई नावाच्या विद्यापीठातून एखादा मुलगा जर पास आउट होऊन निघाला तर जगाच्या बाजारात नापास होणार नाही. आणि त्यांच्याच मुखातलं अजून एक वाक्य ऐका, दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुप भात आणि आपल्या आईनं पाठीवरून फिरवलेला हात सारखा असतो. एवढं सामर्थ्य आमच्या आईच्या हातात आहे हो. पण आजचा विषय माझा आई नाही, आजचा विषय बाप आहे. ऐका, जोपर्यंत आमचा बाप आमच्या दारात बसलेला आहे, जोपर्यंत आमच्या बापाची चप्पल आमच्या दारात सुटलेली आहे, तोपर्यंत घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची ताकद होत नाही. हे मा बापाचं अस्तित्व आहे. लय अवघड हाय गड्या ओमगाया बापर हे म्हणण्या इतका सुरताल मला बी आहे. पण कीर्तनात काय म्हणायचं असतं, काय ठेवायचं असतं याचं सर्वस्वी भान मला आहे. आज आम्ही दररोजच उठायचं, आई माझी मायेचा सागर, जिंदगी किराय का घर हे, उड जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, तुझ्यासाठी आली वनात, जगी आईचा बाप व्हावा, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, हे आम्ही दररोजच ऐकतो. आई बाप कीर्तनामध्ये सांगितलेच पाहिजेत या मताचा मी आहे. छत्रपती शिवाजीराजे कीर्तनामध्ये सांगितलेच पाहिजेत या मताचा मी आहे. छत्रपती संभाजीराजे महाराज कीर्तनामध्ये सांगितलेच पाहिजेत या मताचा मी आहे. पण कीर्तनकारांना माझी विनंती आहे, तुमच्या कीर्तनासाठी यांचं भांडवल करू नका ही विनंती आहे. आज परिस्थिती अवघड आहे, सांगेन मी. ज्या दिवशी आमच्या जीवनातला बाप गेला त्या दिवशी आमच्या जीवनातलं संरक्षण गेलं, हे लक्षात ठेवा. साध्या विषयाला, ग्रामीण भागातल्या विषयाला हात घालतो. असे कितीतरी बाप या कीर्तनामध्ये बसले असतील की 500 रुपयानं 700 रुपयानं अजून कामाला जात आहे. नीट आहे काय? सकाळी जर आमचा बाप कामावरती निघाला तर आमच्या बापाला भाकरी बांधायला कधी महाराज डबा मिळाला नाही, आमचा बाप चिरगोटात भाकरी बांधतो. अरे वाढलेली दाढी आमच्या बापाची कायम आहे. 50 रुपये दाढीला जातात म्हणून आमचा बाप महाराज
घरी दाढी करतोय, खांद्यावरती फाटलेलं बनियन, गुडघ्यावरती फाटलेला पायजामा, तुटलेली चप्पल, कायम सुतळीने बांधलेली निस्ते झाल्ला चेहरा, टाकून दिलेली सगळ्या घरादारांना टाकून दिलेली गाडी त्याच्याकडे, मोबाईल नसतो अशातला भाग नाही, सगळ्या घरानं वापरून टाकून दिलेला मोबाईल आमच्या बापाकडे. आमचा बाप कामावरती गेला, दिवसभर कबाड कष्ट केलं आणि दिवसभर कबाड कष्ट करून माघार येत असताना मोकला नाही आला. गाडीवरती भला मोठा वैरणीचा भारा घेऊन आमचा बाप आला. घराच्या पायरीवरती मोबाईल मध्ये तोंड घालून बसलेलं लेकरू साधा आमच्या बापाला घराच्या भारा, गाडीवरचा वैरणीचा भारा खाली घेऊ लागत नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्या बापाचं. ऐका, जो बाप 700 रुपयानं कामाला जातो त्याचं जीवन मी एका मिनिटात मांडलंय, पण त्याच्याच मुलाचं जीवन ऐका. जो बाप 500 रुपयानं 700 रुपयानं कामाला जातो त्याच्या मुलाचं जीवन आहे कमीत कमी 1 लाखाची गाडी त्याला बसायला, कमीत कमी 1 लाखाची. 20,000चा मोबाईल आहे त्याला कमीत कमी. लिनांची कपडे घालून, रिबनचा गॉगल घालून, रेडचिपचा बूट घालून, अरे बापाच्याच पुढे गाडीचा धुरळा उडवणाऱ्या त्या लेकराकडून बापाच्या काहीतरी अपेक्षा असतील किंवा थोडा विचार करा ना या गोष्टीचा. अरे एवढा मोठा त्याग ज्या बापानं केला त्या बापाच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त दुःख यावं. महाराज, मी तुमच्या भावनांना हात घालत नाही, पण जरा थोडासा नाजूक विषयावरती बोलतोय. ज्या दिवशी घरामध्ये बाप जन्माला, मुलगी जन्माला आली ना, त्या दिवशी जेवढा आनंद आमच्या बापाला झाला तेवढा आनंद या जगाच्या पाठीवरती कुणालाच नाही झाला. कारण आतापर्यंतचा इतिहास आहे, आईला मुलगी आवडते ना बापाला, महाराज आईला मुलगा आवडतो ना बापाला मुलगी आवडते. बाप जेवढा प्रेम मुलीवरती करतो तेवढं या जगाच्या पाठीवरती कुणावरच करत नाही. आपल्या लेकराची स्वप्न भरात पूर्ण करण्याच्या पाठीमागे आमचा बाप लागला. स्वतःच्या स्वप्नांचा गळा दाबला, अशा अपेक्षा बाजूला सारल्या. स्वतःच्या स्वप्नांचा चुरडा करून आमच्या लेकरांची स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागा बाप लागला. ऐका, मुलगी लहानाची मोठी कधी झाली हे कळालं नाही. मुलीचा लग्नाचा दिवस भराचा, मुलीला पाहुणे यावे आणि पाहुण्यांच्या पसंतीचा फोन ज्या दिवशी आमच्या बापाला आला त्या दिवशी सोप्यात बसला आमचा बाप ताडकन उठला आणि ओक्सा बोक्शी घरामागे जाऊन रडला. तो रडलेला बाप अजून तरी नाही दिसला ही शोकांतिक आहे. ज्या दिवशी महाराज आमच्या मुलीचं लग्न आहे, सकाळपासून आईच्या डोळ्यात पाणी आहे, पण करत्या माणसाला रडता येत नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हो. कधी गेला लग्नाला तर मुलीच्या बापाकडे जरा थोडस लक्ष असू द्या. मी जे सांगतोय आज ते, पांढरी शुभ्र कपडे घातलेला आमचा बाप, डोक्यावरती पांढरी टोपी, लाल भडक कुंकुमानं झालेलं कपाळ, घामाघूम झालेला चेहरा, निस्तेज झालेला चेहरा, बलहीन झालेल्यासारखा दिसणारा आमचा बाप कोपऱ्यामध्ये उभा राहून मुलीच्या डोक्यावरती अक्षरा टाकत असताना घाम पुसण्याच्या निमित्तानं डोळे पुसणारा बाप बी कधीतरी बारकाईने बघा दिसेल तुम्हाला रडताना. मुलगी आता सासरी निघाली आहे, गाडीमध्ये बसली आहे, समोर आई उभा आहे, भाऊ उभा आहे, भिंतीकडे तोंड करून आमचा बाप उभा आहे, मी रडत नाही असा दाखवणारा. मुलीने गाडीचा दरवाजा उघडला, विचार केला शेवटची भेट घ्यावी आईची. गाडीचा दरवाजा उघडून महाराज ती मुलगी पळत आली आणि हंबरडा फोडून आईच्या गळ्यात पडून रडायला लागली. पण जरा नीट ऐका, आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडून रडणारी मुलगी आईची चौकशी करत नाही. पहिला शब्द त्या आईला त्या मुलीने वापरला, आई बाबांकडे लक्ष दे ग. फार काबाड कष्ट केलंय त्यांनी. कष्ट करणारा माणूस रागावतो, चिडतो, चिडचिड करतो. रात्रीच्या 12 जरी वाजल्या तरी मी आतापर्यंत माझ्या बापासाठी जेवायची थांबली आहे. लहान लेकराला जशा गोळ्या दिल्या जातात टायमिंगला तशा मी आता गोळ्या देत आली आहे. माझ्या बापाला सांगा इथून पुढं तुमची चिमणी या घरट्यातून निघून गेली म्हणावं. या चिमणीचा चिवचिवाट या अंगणातून संपलाय. टायमिंगला गोळ्या खात जा, बीपीच्या गोळ्या आहेत तुम्हाला. टायमिंगला ज्यादा गोड खाऊ नका म्हणून शुगर आहे. ही आईच्या गळ्यामध्ये पडून रडून ती मुलगी सांगते आहे. ऐका, ती मुलगी म्हणा आपल्या भावाकडे वळाली आणि आपल्या भावाकडे वळून ती मुलगी सांगते, दादा एकमेकाच्या गळ्यात पडून ती भाऊ बहीण रडताय.
ज्या भावा बहिणीचं भांडण साध्या टीव्हीच्या रिमोट साठी एका मिनिटाला होतं, ते भाऊ बहिणी एकमेकाच्या गळ्यात पडून रडत आहेत आणि ती मुलगी सांगते त्या भावाला, दादा नाही तुला नोकरी लागली तरी चालेल, नाही तुला पैसा कमावता आला तरी चालेल रे, पण माझी एकच विनंती आहे, मी 20 वर्ष या गावात राहिली आहे, माझ्या बापाच्या अंगावरती नवी कपडे मी कधी पाहिली नाही, माझ्या बापाकडे गाडी नव्हती, वरात सायकल वरती 20 वर्ष या गावात माझा बाप फिरला, पण माझा बाप ताटमानेनं चाललेला मी पाहिलाय. माझी एकच विनंती रे तुला दादा, नाही तुला पैसा कमावता आला तरी चालेल, नाही तुला मोठी नोकरी लागली तरी चालेल, माझ्या फक्त बापाची मान शर्मेनं खाली झोकू देऊ नको रे, एवढीच विनंती तुला. आणि शेवटचा मोर्चा आमच्या बापाकडे वळवला. बाबा म्हणून मोठ्यानं हाक मारली आणि पाठीमागून आपल्या बापाला मिठी मारली. आपल्या मुलीच्या हाताचा कोमल स्पर्श आपल्या बापाला झाल्याबरोबर डोंगरा एवढं संकट आलं तरी कधीही डोळ्यातून पाणी न आणणारा बाप तुम्हाला त्या दिवशी महाराज मुलीच्या गळ्यात पडून रडताना, ओक्सा बोक्शी रडताना, लहान लेकरासारखा रडताना आमचा बाप दिसेल महाराज. मी हजारदा सांगतो, बापाचं अस्तित्व जाणून घेणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला जगवण्याकरता, तुम्ही जगण्याकरता, घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येकानं जगावं याच्याकरता दिवसातून 1000 वेळा मरणारा बाप जरा डोळ्यापुढे आणायला शिका. माझी हात जोडून विनंती आहे माझ्या माता भगिनींना, माझ्या लहान भावांना, एक मोठा भाऊ या नात्यानं मी तुमच्या पुढे महाराज एक संदेश ठेवतोय, तो नीट ऐका. माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, माझ्या भावांना विनंती आहे, तुमच्या पर्सनल लाईफ वरती बोलण्याचा माझा काही संबंध येत नाही, तेवढा अधिकार माझा नाही. प्रत्येकानं आपापलं स्वतंत्र जीवन जगावं या मताचा मी आहे. फक्त एक वाक्य नीट लक्षात ठेवा, जीवनात जसं तुम्हाला वागायचंय तसं वागा, कुणाशी कसं वागायचं तसं वागा, पण महाराज जीवन जगत असताना, चुकीचा पाऊल उचलत असताना माझ्या भावांनी माझ्या बहिणींनी फक्त एकच लक्षात ठेवा, कोणताही चुकीचा पाऊल उचलत असताना, माझ्या बापाचा काम करत असताना घामाळलेला चेहरा फक्त एकदा डोळ्यापुढे आणा आणि मग जो पाऊल उचलायचा आहे तो उचला. जास्त उघड बोलत बसत नाही, एखाद्याच्या भावनांना धक्का पोचू शकतो. पण माझं मत असं आहे, ज्या बापानं तुमच्यावरती महाराज सर्वस्व अर्पण केलंय, अरे शेजारचा एखादा लहान मुलगा रडायला लागला ना, शेजारचा एखादा लहान मुलगा रडायला लागला तर अख्ख्या गल्लीला कळतं की यांचा मुलगा रडतोय. पण ज्या दिवशी आमचा बाप रडला त्या दिवशी शेजारी झोपलेल्या आईला बी कळालं नाही की आमचा बाप रडलाय. इतका शांतपणे आमचा बाप रडतो, कारण करत्या माणसाला रडता येत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे, चुकीचं पाऊल उचलताना आपल्या बापाचा विचार करा बरं. करण्या बाबतीत तर काहीच दुमत नाही. एखादा मुलगा आवडलाय तुम्हाला, एखादी मुलगी आवडली तुम्हाला, मला दुमत नाही याच्या बाबतीत, पण अगोदर आपल्या बापाला सांगा, बाबा असा असा मुलगा आहे, मला तो आवडतो, त्याच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. त्या बापाला थोडेसे सारासार विचार करू द्या. ज्या दिवशी हा चुकीचा पाऊल तुम्ही उचलताना, ताई दादा, हा चुकीचा पाऊल ज्या दिवशी तुम्ही उचलताना, एक वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, ज्या भावकीच्या जोरावरती, ज्या भावकीच्या उरावरती तुम्हाला कुणाच्या दारात मीठ सुद्धा मागायला जाऊ दिलं नाही, एवढ्या ताकदीनं प्रपंच आयुष्यभर केलेला महाराज तुमचा बाप, त्या दिवशी जीवन टासून मेल्यासारखा मान खाली घालून तुमच्या बापाला चालवला. समाजाच्या पुढे हो, हे लक्षात ठेवा हो. त्या बापाचा त्याग जरा जाणायला शिका. म्हणून मी अधिक वेळ तुमचा घेत नाही. सगळेच कीर्तनकार मंडळी मोठमोठ्या धडीची उपरणी बांधून आता आई बापाची सेवा करा, आई बापाची सेवा करा म्हणून महाराज सगळे महाराष्ट्रात सांगतायत. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, ही माझ्या घरामध्ये मंडळी महाराज वावरलेली मंडळी आहे. कधी या घरी मी आई बापाचं वर्णन तुमच्या पुढे करतो म्हणजे असाच करत नाही, अभिमानानं सांगतो. हा राम महाराज अभंग, कृष्णा तुला माहित आहे 39 वर्षाचा राम महाराज अभंग झाला, पण बापाकडे वर बघून बोलायची अजून ताकद झाली नाही, हे त्याचं अस्तित्व आहे. आणि म्हणून लोकांना सांगतो आई बापाची सेवा करा आणि मग लोकांना सांगावं. आपण जसं वागतो तसं बोलावं.
महाराज वाचेत बी सामर्थ्य त्यावेळेस येतं ज्यावेळेस आचरणात शुद्धता असते. आचरणात शुद्धता असल्याशिवाय वाचेत कधी सामर्थ्य येत नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून मी हजारदा सांगेन, एका मुलीनं मला प्रश्न केला, ऐका. लग्न झालेल्या मुलीनं मला प्रश्न केला, म्हणले महाराज मुलांचं प्रेम आई वडिलावरती कमी असतं, मुलींचं प्रेम ज्यादा असतं. एक काम करा म्हणे, आई वडील मुलीकडे सांभाळायला द्या. आई वडील जर तुम्ही मुलींकडे सांभाळायला दिले तर महाराष्ट्रात कुठे वृद्धाश्रम बघायला मिळणार नाही म्हणे. ऐका, मी तिला उत्तर दिलं, ताई आई वडील तुझ्याकडे सांभाळायला दिल्यानंतर या महाराष्ट्रात कुठे वृद्धाश्रम बघायला मिळणार नाही याची खात्री आहे मला. पण आई वडील तुझ्याकडे सांभाळायला देईपर्यंत ज्या घरात तू नांदते त्या घरात तुझ्या नवऱ्याचे आई बाप आहेत, त्याच आई बापाला आई बाप म्हण. महाराष्ट्रात नाही जगात कुठं वृद्धाश्रम बघायला मिळायचं नाही हो. आपल्या भाऊजाईनं जर आपल्या आई बापाचा आदर करावा अशी भावना अंतकरणात असेल तर आपल्या सासऱ्याचा आदर करावा हा साधा व्यवहार आहे घेऊ. आणि याच्या पुढे सांगतो, घरातले सासरे, घरातला आपला पती, आपली मुलं, आपले दीर, आपले भाऊजाई यांच्याशी नातं ठेवायला ज्याला जमतं, मला आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक राहायला ज्याला जमतं, मी त्या घराला घर म्हणत नाही, मी त्या घराला मंदिर म्हणतो. आपल्या आई बापाची सेवा आपण केली, आपल्या भावाशी आपण नीट राहिलो आहे, आपण आपल्या महाराज आपल्या सगळी नाती प्रामाणिकपणे निभावली आहेत, तर तुम्हाला भजन करायची गरज नाही, कीर्तन करायची गरज नाही, वारी करायची गरज नाही, परंपरा जपायची गरज नाही. आणि या सगळ्या गोष्टी करून जर तुमच्या भावाभावात जमत नसेल तर ह्या गोष्टी सगळ्या शून्यत, हे बी लक्षात ठेवा. म्हणून माझा वेळ संपलाय, मला क्षमा करा. संपूर्ण माझ्या माता भगिनींच्या, माझ्या बांधवांच्या चरणावरती मस्तक ठेवून मी सेवेला जागेवरती स्वल्प विराम देतोय. विठोबार कोणता कीर्तनकार कुठं टाकायचा, कुठला दगड कुठं टाकलं नाही तर फिट बसणारे तुम्हाला माहित आहे. आनंद आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. वादक मंडळी तेवढ्याच ताकदीची आहेत, गायक मंडळी तेवढ्याच ताकदीची आहे. जाता जाता आमच्या ओम साई क्रिएशन वाल्यांचंही महाराज धन्यवाद मानले पाहिजे. आपण अव्याहतपणे निर्विघ्नपणे सेवा करत आहात. लोकांच्या बरोबर महाराज, लोकांच्या समोर ज्यांना महाराज शक्य नाही त्यांनाही तुम्ही कीर्तन ऐकून दाखवत आहात. प्रत्येक लोकांपर्यंत, सर्वसामान्यापर्यंत महाराज कीर्तनाचा आवाज तुम्ही घेऊन जात आहात, याचा मनस्वी आनंद आहे. पण आमची अजून एक तुम्हाला विनंती आहे, माझ्यासारख्या कीर्तनकाराकडून अपेक्षा अशी राहते, हे बघा कीर्तन रेकॉर्ड करणारी मंडळी कमी नाहीत, पण तुमच्या सारख्याकडून जरा त्यातले बारकावे निघाल्यानंतर आमच्याकडे पाठवावं ही आमची अपेक्षा राहते. नाही, खरं परिस्थिती असावे हो. आणि तुमच्याकडून आम्ही का अपेक्षा करू नये सांगा ना. बरं, तुमच्याकडे सगळंच आहे, जर आहे तुमच्याकडं तर तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करणारच आहे. आता दुसऱ्याकडे नसतं तर मग अपेक्षा करण्यात काय अर्थ नाही. पण कसं आहे सांगू का, बरं तुम्ही काढत नाही म्हणावं तर काढता की हो. आमच्यासारख्या एखाद्या वारकऱ्याचं काढलं काही फरक पडणार नाही. खरंच थोडंसं आमच्यासारख्यावरती थोडंसं लक्ष देत चला. आम्ही तुमच्यावरती प्रेमच करतो याच्या बाबतीतही दुमत नाही, आम्ही तुमच्यावरती प्रेमच करत राहू याच्या बाबतीतही दुमत नाही. पण तुमच्याकडून तेवढ्या प्रेमाची अपेक्षा आम्हाला आहे. असू द्या, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला स्वल्प विराम. तुकाराम.